बहुजन हृदयसम्राट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने आज मंगळवारी रोजी धुळे जिल्ह्यातील आपल्या संघटनेत मोठे बदल जाहीर केले आहेत। पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काही महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करून कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, जिल्हा उपाध्यक्ष आकाश बागुल, बबलू नाना मोरे आदी उपस्थित होते। या नियुक्तींमध्ये कल्पनाताई सामुग्रे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। तसेच विशालभाऊ महाले यांच्याकडे धुळे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याशिवाय विद्यार्थी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सागरभाऊ चव्हाण यांची बढती होऊन त्यांची धुळे जिल्हा महासचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। या नेत्यांनी यापूर्वी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर हा विश्वास टाकून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत। नवनियुक्त पदाधिकारी पक्षाचे काम निष्ठा आणि श्रद्धेने करतील अशी अपेक्षा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली। या नियुक्त्यांमुळे धुळे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे काम अधिक मजबूत होईल। हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आज धुळे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदांवर महत्त्वाच्या लोकांना जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामध्ये या ठिकाणी महिला जिल्हा अध्यक्षपदी आदरणीय कल्पनाताई सामुग्रे यांची महिला जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी विशालभाऊ महाले यांची धुळे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ चव्हाण यांची धुळे जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांचा मागील कार्यकाळ काम बघता त्यांच्यावर ही जबाबदारी पक्षाने मोठ्या भरोशाने सोपवलेली आहे आणि ते त्यांचं काम निष्ठेने श्रद्धेने करतील अशी आपण आशा बाळगू। जय भीम। आघाडी श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या या पक्षात आदरणीय जिल्हाध्यक्ष अरविंदजी निकम आणि जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहराध्यक्षपदी माझी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। तसंच माझ्याबरोबर धुळे जिल्हा महिला वंचित बहुजन आघाडी अध्यक्षपदी श्री सामुद्रेताई यांची निवड करण्यात आली आहे। तसेच जिल्ह्याचे महासचिव म्हणून आमचे मित्र सागर चव्हाण यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आणि आजपासून आम्ही आमच्या या येणाऱ्या भविष्यामध्ये वाटचालीस त्या ठिकाणी सुरुवात करीत आहोत। यासाठी आम्हाला पक्षीय आदेश जो असेल तो आम्ही मान्य करून पुढील आंदोलन आणि जे होणारे कारवाई आहे त्याच्यावर आम्ही अंमल करू।